आणि आता अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तयारी केली जाते. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अयोध्येमध्ये राम जन्मभूमी मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी केली जाते. भव्य अभिषेकापूर्वी विविध प्रकारच्या किचन ठरत आहेत आकर्षणाचा केंद्रबिंदू. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर परिसराची पाहणी केली आणि तिकडचा आढावा घेतला. अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पणाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. चौकांचं सुशोभीकरण केलं जातंय. लता मंगेशकर चौक, चुडामणी चौराह, जटायू प्रतिमा, सूर्यस्तंभाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. 22 जानेवारी अयोध्येच्या इतिहासातला निर्णायक क्षण असेल. साफसफाई केली जाते. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भाविकांच्या सोयीसाठी 1500 शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर 1500 सफाई कामगार सुद्धा नियुक्त करण्यात आल्याची अयोध्येचे महापौर गिरीश त्रिपाठी यांची माहिती. 30 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं होणार उद्घाटन. राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी अयोध्या विमानतळावर 100 विमानं उतरणार. रेल्वे स्थानकाचंही लोकार्पण केलं जाणार. 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींची अयोध्येमध्ये जाहीर सभा. राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वी अनेक मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार. मोदींच्या सभेला 1.5 ते 2 लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी 22 जानेवारीला ड्युटी पास, निमंत्रण पत्र असणाऱ्यांना थांबता येणार. हॉटेल्स आणि धर्मशाळांमधील ॲडव्हान्स बुकिंग रद्द होण्याची शक्यता. व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक बुकिंग रद्द होण्याची शक्यता. अयोध्येमधील राम मंदिर उभारणीमध्ये शिवसेनेचं योगदान मोठं, मात्र भाजप आम्हाला राम मंदिर उद्घाटनाला बोलावणार नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपचा राजकीय कार्यक्रम झाला की आम्ही धार्मिक सोहळा करू, असाही टोला राऊतांनी लगावलाय. ज्यांचं योगदान आहे त्यांना ते सन्मानानं कधीच बोलवणार नाही. त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही धार्मिक उत्सव जाऊन करू.